नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आहे 23 फेब्रुवारी आणि आज आहे तळेरांची यात्रा, म्हणजेच आपलं तळेरान गावचं जागृत देवस्थान आई काळूबाई देवीची यात्रा। तुम्हाला तर माहितच आहे, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी आपल्या तळेरांच्या आईची यात्रा भरत असते आणि आज त्याच यात्रेसाठी आपण जाणार आहोत। आणि या तळेरान आईची यात्रा तुम्हाला दरवर्षी तर मी दाखवतच असतो, पण ह्याही वर्षी खूप अशी अति उत्साहात आणि खूप जोमामध्ये यात्रा भरलेली आहे आणि ती यात्रा पाहण्यासाठी आता आपण जात आहोत। इथं 1 ते 1.5 मिनिटाचाच रस्ता आहे आपल्यासाठी, तर आता आपण तिथे जात आहोत आणि पूर्ण परिसराचं आणि तळेरान गावचं आणि या पूर्ण मंदिराचं आपण कसा परिसर आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेलच। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा। तर आता आपण जाऊया तळेरांच्या आई काळूबाईचं दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला सर्व व्हिडिओच्या माध्यमातून कळेलच। ओके, तर चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आई काळूबाईच्या नावानं चांग भला आई काळूबाई माते की जय। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तळेरांच्या आई काळूबाईची आज यात्रा। या यात्रेला खूप उत्साहात आणि आनंदात सुरुवात झालेली आहे। तळेरान हे गाव जुन्नर तालुक्यातील एसटी स्टँड पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। 25 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर तळेरान गावच्या 12 वाड्या आणि त्या 12 वाड्यातील न्हाणीची वाडी आणि वाडी लगतच असणाऱ्या डोंगरावर गर्द झाडीत हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आई काळूबाईचे मंदिर आहे। आणि आज माघ पौर्णिमेनिमित्त आजच्या दिवशी दरवर्षी आईची यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडली जाते। वेदांमध्ये देवीची संकल्पना आणि आदर दिसून येतो, ज्यांची रचना इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकाच्या आसपास झाली होती। तथापि ते त्या काळात महत्वाची भूमिका बजावत नाहीत। लक्ष्मी, आई काळूबाई, आई पार्वती, आई दुर्गा, आई सरस्वती, आई सीता, आई राधा आणि आई काली या देवी आधुनिक युगात पूजनीय आहेत। मध्ययुगीन काळातील पुराणांमध्ये देवीशी संबंधित पौराणिक कथा आणि साहित्य तसेच देवी महात्म्य सारख्या ग्रंथ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये देवी ही अंतिम सत्य आणि सर्वोच्च शक्ती म्हणून प्रकट होत असते। तिने हिंदू धर्माच्या शाक्त परंपरेला प्रेरणा दिली आहे। पुढे शक्ती आणि शैव धर्माच्या हिंदू परंपरांमध्ये देवी आणि तिचे प्राथमिक रूप पार्वती यांना मध्यवर्ती मानले जात असे। तुम्ही पाहू शकता, व्हिडिओच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने भक्त भाविक पंचक्रोशीतून आपल्या आई काळूबाईच्या दर्शनासाठी येत असतात। पंचक्रोशीतून तर येतातच, परंतु जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, खेड तालुका, अकोले तालुका अशा बऱ्याच तालुक्यातून आईचे भक्तगण येथे येत असतात आणि आपले नवस पूर्ण करत असतात। कारण की आपली तळेरांची आई हे एक जागरूक देवस्थान असून आपली आई नवसाला पावणारी देवी आहे आणि गावचे हे एक कडक जागृत देवस्थान म्हणून आपल्या आई काळूबाईची अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झालेली आहे। म्हणून भक्त भाविक खूप लांबून येऊन आपल्या या आईला येऊन आपले नवस करतात आणि पुन्हा येथे येऊन नवस फेडत असतात आणि आपल्या देवीला हा गोड नैवेद्य दिला जातो। कारण की आई काळूबाईला आता आज माघ पौर्णिमेनिमित्त बकरे पण कापले जातात किंवा बकरे पण पाळली जातात, परंतु हा देवीला नैवेद्य नसून देवीचा नैवेद्य हा गोड नैवेद्य असतो आणि हा जो आपला नॉनव्हेजचा जो नैवेद्य असतो तो नैवेद्य हा असे म्हणतात की हे जे राक्षस किंवा काय हे देवीचे जे रक्षणकर्ता असतात त्यांच्यासाठी हा नैवेद्य दिला जातो। तर असं आपण या संदर्भासहित हे सांगितलेलं आहे। आणि आता आपण आलेलो आहोत, तुम्हाला तर माहीतच आहे, पूर्वीच्या काळी किंवा आताही आपल्या ग्रामीण भागामध्ये देव पारदी गेला असे बोलतात आणि देव पारदी गेला ही काय परंपरा आहे हे नक्की आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। आपल्या आई काळूबाईच्या डोंगराच्या वरतीच येथे हे नैवेद्य 1 महिना आधी किंवा काय असेल त्यांचा कालावधी त्याच्या आधी येथे नैवेद्य ठेवलेला असतो आणि हा नैवेद्य आपल्या या वाजत गाजत येऊन हा नैवेद्य पुन्हा आपल्या आई काळूबाईच्या मंदिरामध्ये नेला जातो। म्हणजेच की देव पारधी गेलेला असतो, म्हणजे देव हा बाहेर गेलेला असतो, त्या जागेवरती नसतो, तर देव पुन्हा आपल्या जागेवरती आणण्यासाठी ही एक प्रथाच आहे आणि या प्रथेचं वाजत गाजत आजही या आपल्या काळूबाईच्या मंदिरापाशी आजही तितक्याच मोठ्या आवाजात आवाज करून या ढोल ताशांच्या गजरावरती आजही त्यांना आणलं जातं। तर तुम्ही पाहू शकता या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलेच नक्की हा काय प्रकार आहे आणि हा नैवेद्य कसा आणि कोणत्या प्रकारे कुठे ठेवलेला असतो आणि कुठे कसा काढतात। तुम्ही पाहू शकता खूप असं म्हणजे हे दगडांचे जे पण अनुक्रमांक असतात त्या अनुक्रमांकानेच हे दगड लावले जातात आणि त्या अनुक्रमांकानेच परत ठेवले जातात, ते नैवेद्य जे ते ठेवलेला असतो।
आई काळूबाईचे येथे नैवेद्य दिल्यानंतर त्यानंतर येथे बकरे पडण्यास सुरुवात होते आणि त्याआधी त्या तत्पूर्वी ही आपली आईची काठी, आपल्या देवीची ही एक काठी असते. तुम्हाला तर बऱ्याच जणांना माहीतही असेल की काठी ही काय प्रथा आहे, परंतु काही जणांना माहीत पण नसेल की ही काठी काय, तर ही देवीची काठी असते. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या द्वारे ही देवीची काठी आता देवीला दर्शनासाठी जात आहे. देवीचं दर्शन घेऊन ही काठी पुन्हा त्यांच्या जागी जात असते आणि आपल्या या तळेरान गावच्या पुढेच मड पारगावमध्ये बगाडवाडी म्हणून एक गाव आहे आणि त्या बगाडवाडीतून सुद्धा एक अशी देवीची आई काळूबाई देवीची बगाडवाडीचे ग्रामस्थ काठी घेऊन येत असतात आणि ती काठी येथे देवीला आणून येथे उभी करतात, देवाच्या दर्शन घेतात आणि मस्तपैकी आरती वगैरे करून येथे संपूर्ण प्रथेनुसारच येथे बकरी पडण्यास सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता की जे भक्तगण असतात ते खूप लांबून लांबून आलेले आहेत. तिथं ह्या गर्दीच्या याच्यावरून तुम्हाला तर दिसतच असेल की किती गर्दी झालेली आहे आणि किती लांबून लांबून भक्तगण आपल्या या देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय आपली जी प्रथा किंवा आपली जी भावना, जी आपल्या देवाबद्दल जी भावना असते ती इथं व्यक्त केली जाते. असं म्हणतात ना की आपण एखाद्या देवाला जर मनापासून जर काही वाहिलं किंवा मनापासून जर जपलं तर देव आपोआप प्रसन्न आपल्याला होतोच. तर तसंच आपली ही आई, आपली ही काळूबाई आहे ही नवसाला पावणारी देवी आहे. त्यामुळे येथे येऊन खूप जण असे नवस फेडत असतात आणि आज आपल्या नागपौर्णिमेनिमित्त आई काळूबाईची मूर्ती किती छान अशी सजवलेली आहे ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून कळत असेल. आणि येथे लहानपासून तर थोरांपासून तर प्रौढांपर्यंत खूप सारे हे ग्रामस्थ, बाहेरचे लोक, पंचक्रोशीतून येणारे, तालुक्यातून जिल्ह्यातून येणारे लोक आपल्या खरंच मनोभावे येऊन येथे पूजा अर्चा करतात आणि पुन्हा आपल्या घरी परततात. आणि आता तुम्ही पाहू शकता बघा, हे मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बगाडवाडीचे ग्रामस्थ आणि हे बगाडवाडीचे ग्रामस्थ पुन्हा आपल्या आई काळूबाईकडे त्यांच्या गावापासून चालत चालत ही काठी घेऊन येतात आणि आईच्या दर्शनासाठी येत असतात. आणि ही काठीचं दर्शन आपल्या आईच्या तिथे अंगणात प्रांगणात नेऊन तिथे आईला दाखवतात, त्या दर्शन घेतात आणि आरती वगैरे होऊन, महाआरती होऊन, पूजा प्रसाद वगैरे सर्व होऊन येथे पुढील विधी संपन्न केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर आपले हे तळेरान ग्रामस्थ म्हणजेच आपली ग्रामपंचायत तळेरान हे खूप असं सहकार्य नेहमीच आपल्या या आईच्या काळूबाईच्या दर्शनासाठी जे भक्त भाविक लांबून लांबून येतात त्यांची व्यवस्था, त्यांचं रक्षण किंवा जे काय गर्दी होती ते सर्व आपली ग्रामपंचायत तळेरान आणि हे तळेरानचे ग्रामस्थ पाहत असतात. तुम्ही पाहू शकताय किती गर्दी आहे, परंतु कुठेही कार्यक्रमाला किंवा कोणत्या विधीला गालबोट लागणार नाही यासाठी सर्व सरपंच, उपसरपंच, तळेरानचे सदस्य सर्व हे तत्पर असतात. तळेरानचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सर्वच हे या कार्यक्रमासाठी खरंच मनापासून तत्पर असतात. त्याही भाविकांचे किंवा त्याही ग्रामस्थांचे आपल्या या व्हिडिओच्या द्वारे किंवा या आपल्या किरण सावे ब्लॉगच्या माध्यमातून त्यांचे खूप मनापासून अभिनंदन आणि सर्वात महत्त्वाचं त्यांना एक मानाचा सल्यूट, कारण की खरंच खूप मनापासून असा कार्यक्रम ते हँडल करून आपल्या या तळेरानच्या गावच्या विकासासाठी किंवा या आईच्या आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करत असतात. आणि हा निधीतून खूप मोठे कार्यक्रम किंवा आई काळूबाईच्या भोवतीने जे शेड किंवा काही जे कार्यक्रम होत असतात ते खूप मोठ्या आनंदात, उत्सवात, यात्रेप्रमाणे साजरे करतात. खरंच मनापासून त्यांच्यासाठी एक सल्यूट. आणि सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आई काळूबाई माते की जय. यांचंही सहर्ष स्वागत. शंकरजी गोडे साहेब या ठिकाणी सकाळपासून उपसरपंच भाऊ पारबळ हे सर्व मंडळी या ठिकाणी सकाळपासून बसले आहेत.
आता तुम्ही पाहू शकताय, जेव्हा आपल्या तयारांची आई काळूबाई तुम्हाला जसं सांगितलं की डोंगरावरती एक मस्तपैकी मंदिरामध्ये विराजमान आहे, त्याचप्रमाणे आईच्या डोंगराच्या या पायथ्याशी येथे खूप मोठ्या प्रमाणावर, आपण मगाशी तुम्हाला जसं म्हटलं की यात्रा, तर ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणावर भरली जाते. तेथे गोडापासून तर तिखटापासून तर पूर्ण खेळण्यापासून लहानांपासून तर प्रौढांपर्यंत सगळ्यांपर्यंत वस्तू पोचतील अशी येथे दुकाने पण लागली जातात. आणि येथे बघा वडापाव, भजी, जिलेबी, रेवड्या, शेव हे अशा सर्व ज्या यात्रेच्या गोष्टी असतात त्या सर्व अशा येथे उपलब्ध असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे जेव्हा आपण हे ग्रामस्थ किंवा जे आपले पाहुणे मंडळी येत असतात, खरंच मन प्रसन्न होईल असं यावेळेला हे ठिकाण असतं. बघू शकता पूर्ण हे वरती सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आई काळूबाई विराजमान झालेले आहे आणि त्या डोंगरालगतच खाली खूप मोठा असा बाजार पण भरलेला आहे. आणि या बाजारात लहानांनी तर तुम्ही पाहू शकताय, या लहानांनी तर खूप एन्जॉय केलेला आहे. त्यामुळे असा व्हिडिओ आपल्याला कधीतरी पाहायला भेटतो गावचा. त्यामुळे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला खरंच नक्की मनापासून एकदा सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब हे बटन तुम्हाला अगदी एकदम योग्य फ्री असतं. त्यामुळे तुमचं सबस्क्राईब बटन आणि एक लाईक माझं एक असं मला एक मोटिवेट करत असतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ओके. आणि मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला, खरंच तुमचं मनापासून आभार. आणि मित्रांनो, असं भेटूया आता पुन्हा अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.